अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र दया ठविता मा पुण्यराशी नमस्कार माझा ज्ञानेश्वर कुंडलिका वरदर्भ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की सब संतन की जय। अपने अपने माता पिता की गणपति बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया। ज्ञानराज माझे योग्यांचे माऊली जेने निगमवल्ले प्रगट केली गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली अध्यात्म विद्येचे लाविले लोप चैतन्याचा दीप उजळीला 56 भाषेचा केला से गौरव भवार नवीनाभ उभारली श्रवणाचे मी से वैसावे ओनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे नाम मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी भवार ब्रह्मानंद लहरी प्रगट केली आज आहे 18 जून आहे की नाही. आज आहे ना, आजचा दिवस आहे आंतरराष्ट्रीय ट्रिप दिन आहे. आंतरराष्ट्रीय सहल आजचा दिवस. आणि आपण काल आपण 37वा श्लोक बघितला होता. तो असा आहे की श्री भगवान वाच कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिनम. या श्लोकावर आपण 239 ते 246 ओव्या आपण बघितलेल्या आहेत. आता त्याच्या पुढची जी ओवी आहे ती आपण बघू. आणि आतापर्यंत आपण आशा ही कामक्रोधावर लक्ष ठेवते याच्यापर्यंत आपण आलेलो आहे. या श्लोकामध्ये फक्त भगवंतांनी काम क्रोध वैरी आहे तेवढंच सांगितलं आहे, परंतु त्याचा डिटेल स्टडी ज्ञानोबारायाने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि एकदम गुंतागुंतीचं चिंतन आणि शेवटपर्यंतचं एवढं सखोल चिंतन मला नाही वाटत कोणी केलं असेल. तर ते आता याच्यावर येऊन ठेपलेत की आशा ही लक्ष ठेवते काम क्रोधावर. आता पुढची ओवी बघा म्हणजे आपल्याला कळेल काय. 247 क्रमांकाची ओवी आहे. 3रा अध्याय 247 क्रमांकाची ओवी. कौतुके कवळिता मुठी जिये 14 भुवने थे कुटी ते भ्रांती तिये था कुटी वाली दुल्ली
हे काम क्रोध काय करतात माहिती आहे का? 14 भुवन आहेत ती सहज मुठीत ठेवतात, सहज. आणि त्याला आहे ना भ्रांती, बघा आता इथं भ्रांती शब्द आला. याच्या अगोदरच्या ओवीमध्ये त्याने आशा शब्द टाकला. तर ते काय म्हणतात, ही भ्रांती ही आशेची लहान बहीण आहे. वाली दुली, वाली दुली म्हणजे लाडकी बहीण, लाडकी लहान बहीण. भ्रांती आशेची बहीण आहे. हां, ती सगळं ह्या सगळ्या सहाय्य करतात काम क्रोधाला. पुढे बघा आता, जे लोकत्रयाचे भातुके, खेळताची खाय कौतुके, तिच्या दासीपणाचे निबिके तृष्णा जिये. हा त्रिलोक्य रूपी जो आहे, म्हणजे 3 लोक कुठले, स्वर्ग, पाताळ आणि पृथ्वी. हां, हे तिन्ही लोक आहे ना, ती खाऊ म्हणून खाते. बघा म्हणजे तिची व्याप्ती किती आहे. आणि ही भ्रांतीची जी दासी आहे तिचं नाव तृष्णा आहे. हां, आशेची बहीण काय आहे? आशेची बहीण आहे भ्रांती, आणि भ्रांतीची दासी आहे तृष्णा. म्हणजे तिच्या जोरावर हे सगळं काम करतात आपलं. बघा, हे असो मोहे मानिजे, या ते अहंकार घेपे दिजे, जेने जग आपुलेनी भोजे नाचवित असे. या कामक्रोधांना मोहाच्या घरी मान आहे, आणि अहंकार काय करतो, सर्वांना नाचवतो, आणि तो त्यांची काय करतो, काम आणि क्रोधाची देवाणघेवाण करतो. ठीक आहे. आता इथे अहंकार पण आला आहे, मोह पण आलेला आहे. बघा पुढे बघा. आता हे काय करतात अहंकार आणि मोह? बघा, जेने सत्याचा भोकसा काढिला, मग असत्य तृणकुटा भरिला, तो दंबू रुडवला जगी. त्यांनी काय केलं माहिती आहे का? सत्याचा जो आहे ना, सत्याचा जो म्हणजे भुसा होता तो काढून टाकला, आणि त्याच्यामध्ये असत्याचा भुसा भरला. आणि काय झालं, त्याने जगामध्ये काम क्रोधांना काय कोणी प्रसिद्ध सांगले? दंभाने. दंभ म्हणजे काय? खरं आपण नाही आहेत, पण आपण जगाला दाखवतो मी सज्जन आहे, हे जगाला दाखवणं, याला नाव दंभ आहे. मग आता तो दंभ काय करतो? काम क्रोधांना प्रसिद्ध करा, म्हणजे जगामध्ये प्रसिद्धीला कोणी आणलं? या दंभाने आणलं. काम क्रोधाला प्रसिद्धीला कोणी आणलं? दंभाने आणलेलं आहे. पुढे बघा, याने काय केलं आता यांनी? बघा पुढे सांगतात त्याचा परिणाम काय झाला. साध्वी शांती नागविली, मग माया मांगी शृंगारिली, तिये करवे विटाळविले साधू वृंदे. ह्या कामक्रोधाने काय केलं माहिती आहे का? पतिव्रता शांतीला वस्त्रहीन केलं. या कामक्रोधाने त्या शांतीचे वस्त्र काढून घेतले, आणि कोणाला घातले? मायेला घातले. मायेला नेसवले. आणि यांनी काय केलं? मायेला नेसवल्यानंतर यांनी काय केलं माहिती आहे का? मग साधूचा जो समुदाय आहे तो कामक्रोधाने भ्रष्ट करून टाकला. म्हणजे कामक्रोधाने पहिली झडप साधू संतावरच घातली. बघा म्हणजे काय केलेलं आहे? ह्या मायेचा हा सगळा प्रताप आहे.
माया म्हणजे काय, जे नाही आहे ते आहे असं समजणं, याला माया म्हणतात. पुढे बघा. आणि काय झालं पुढे, ही विवेकाची त्राय फेडिली, वैराग्याची साल काढिली, जितया मान मोडली उपशमाची. यांनी काय केलं ह्या कामक्रोधांनी, म्हणजे यांना सगळं दंबाला वगैरे घेऊन यांनी विवेकच नष्ट केला. समाजामध्ये जो विवेक आहे ना, विवेक बुद्धी, तीच नष्ट करून टाकली. आणि विवेक बुद्धी नष्ट झाल्यावर काय झालं, वैराग्य पण काढून घेतलं. आता वैराग्य आहे कुठे महाराज? जे मोठे मोठे कथावाचक आहेत बघा, ते आपण नाही भोगत तेवढे ते भोग. वैराग्य म्हणजे त्याग आहे. कोणाकडे त्याग आहे मला सांगा? हातात 4-4, 5-5 अंगठ्या असतात सोन्याचे, आणि सोन्याचाच हार असतो. हां, सगळं हे आता म्हणजे वैराग्य काढून घेतलं यांनी. कोणी? या कामक्रोधांनी. आणि पुढे काय केलं त्यांनी, आणि जिवंतपणीच काय केलं, मनोनिग्रहाची मान मोडली. आता कोण इंद्रियावर निग्रह करतं मला सांगा? त्याची मानच मोडून टाकली. मान मोडली का झालं काम. जेव्हा ते म्हणतात बाबा, ते कोंबडी वगैरे कापतो ना तो, हा कोण कसाई, तेव्हा तो पहिले मान मुरगळतो, नंतर मग असं म्हणतात बाबा. तशी मानच मोडली त्यांनी. कोणाची? या म्हणजे वैराग्याची, मनोनिग्रहाची. मनोनिग्रह म्हणजे इंद्रियावर तुम्ही जर का ताबाच राहिला नाही. आता राहिला का ताबा? आणि ताबा राहण्यासारखं काय वातावरण राहावाला? कशावरून ताबा राहिला आता इंद्रियामध्ये? प्रत्येक गोष्टी आपल्याला, आता आपण जी टॉकीज आहे ना, जे आपण पूर्वी पिक्चर बघायला सिनेमात जायचो, सिनेमागृहामध्ये, तर आपण काय केलं आहे, सिनेमागृहच घरामध्ये आणलेलं आहे. जी टॉकीज आपण घरामध्ये आणलेली आहे, त्याच्यामुळे आता इंद्रिय निग्रह असंभवच आहे की नाही? पुढे बघा. आता यांनी काय केलं आणखीन, ये संतोष वन खांडिले, धैर्य दुर्ग पाडिले, आनंद रोप सांडिले उपडोनिया. यांनी काय केलं, संतोष रूपी वनच तोडून टाकलं. आज कोण संतोषी आहे सांगा? सगळे असंतोषी आहे. आणि काय केलं, आनंदरूपी जे लहान लहान रोपं होती ना आनंदाची, तीच त्यांनी उपटून फेकून दिली. आता आनंदच नाही आहे. आनंद घालून टाकला यांनी. त्या असं मागे मी म्हटलं होतं ना की फोडली गौरी तैसा दिसे तोंडावरी, असं तुकाराम महाराज म्हणतात. आता माणसाचं बघा ना सगळं. अहो पूर्वी, आता बाबांचा काळ गेला, आता 86 वर्षाचं त्यांचं वय आहे. पूर्वी त्यांना त्यांचं बालपण आठवत असेल, त्यावेळेला पैसा जरी नव्हता पण आनंदही होते, आहे ना? आता सगळ्या गोष्टी आहेत पण आनंद गायब झालेला आहे. आणि कसा गायब झाला बघा, हे सगळे स्टेज आहे. ज्ञानोबाने कसं म्हणजे कशी कल्पना आहे, डायरेक्ट नाही झालं आहे बंद, हे हळूहळू स्टेपनी बंद झालेलं आहे. आनंदाचं रोपच काय केलं आहे, उपटून फेकून दिलेलं आहे. पुढे बघा. आता ये बोधाची रूपी लुंचली, सुखाची लिपी पुसली, जिवारे आगे सुदले तापत्रयाची. यांनी काय केलं, बोधरूपी आहे ना, बोधरूपी रोप आहे, तीच उपटून टाकली. बघा, कोणी बोध सांगितलं तर ते पटत नाही. कोणी शहाणपणाच्या गोष्टी तुम्ही सांगितल्या, बरा झाला आला शहाणा म्हणून, आम्हाला सगळं माहिती आहे, कारण ते उपटून टाकलेलं आहे बोध. कोण कोणाचं आता तर सगळं व्हॉट्सअप वगैरे आहे. व्हॉट्सअप महापुराण आहे. आता सगळ्या गोष्टी व्हॉट्सअपवर आहेत. आता सर्व लोक सुज्ञ झालेले आहेत, अशा स्वतः समजतात.
पण ते सुज्ञ नाही आहेत. हा त्यांचा गैरसमज आहे. पुढे बघा, पुढे काय म्हणतात, सुखाची भाषाच पुसून टाकली यांनी. बरोबर का नाही हर्ष साहेब? सुख म्हणजे काय, सुख म्हणजे काय असतं ते दामले म्हणतात ना राजकारण. तर सुखाची डेफिनेशनच यांनी पुसून टाकली. आणि काय केलं आहे, आणि हृदयात त्रिविध तापाचे निखारे तयार केले, है की नाही? हां, त्रिविध ताप मनुष्याच्या मागे लावून दिला त्यांनी. पुढे बघा, हे आघात व घडले जीवेची आधी जडले, परे ना तुडती गी बसले ब्रह्मादिका. ज्ञानोबराय म्हणतात, अहो हे काम क्रोध आहेत ना, हे जन्माबरोबरच आले तुमच्याबरोबर, आणि अंतःकरणात त्याने तुम्हाला जखडून ठेवलेलं आहे. परंतु ब्रह्मादिकांना पण ते शोधून नाही सापडत. जवळच आहेत पण सापडत नाहीत. काम क्रोध जवळच आहे पण सापडत नाही. ते फक्त हल्ला करतात तेव्हा दिसून येतं फक्त, पण ते तुम्हाला सापडतात, तुम्ही त्यांना सापडू शकत नाही. पुढे बघा, हे चैतन्याच्या शेजारी वसती ज्ञानाच्या एका हरी, मनोनी प्रवतले महामारी सावरतीन. हे काम क्रोध पुढे राहतात, याचं ठिकाण पण ज्ञानोबराय सांगतात. हे चैतन्याच्या जवळ राहतात आणि काय करतात, ज्ञानाच्या वस्तीला राहतात. जिथे ज्ञान आहे बघा, तिथे काम क्रोध आहे. ज्ञानी माणसाला लगेच राग येतो. त्यांना म्हटलं ना तुम्ही मला हे सांग, आता काय वेळ आहे काही सांगायची, तो लगेच तुम्हाला अंगावर धावून येणार. पण तुमच्याशी दोन शब्द प्रेमाने कधी बोलणार नाही. आणि पुढे काय, यांनी काय हल्ला करायला, म्हणजे यांच्यावर हल्ला करायचा असेल ना तरी आटपत पण नाही काम क्रोध. यांना आपण ठरवलं ना की नाही, आता मी काय करतो, यांना ताब्यात घेतो. बघा ते मेलेले उंदीर असतात बघा, त्याच्याकडे लक्ष देत नाही मांजर. मांजर पुढे बघतोय, टिव टिव उड्या मारतो, त्याच्यावर झडप काढतो. तसे काम क्रोध आहेत ना, अज्ञानी माणसाच्या नादी नाही लागत. म्हणजे तुम्ही आम्ही आहे ना, हे तर कधी हे आपले गिऱ्हाईकाचे ते का नाही ना, कधी पण आपण पकडू. पण जे ज्ञानी आहेत, जे स्वतःला महाराज समजतात, जे स्वतःला देव समजतात, त्यांच्या मग बरोबर हल्ला करतात त्यांच्यावरती, आणि त्यांना कळतही नाही कुठून हल्ला झाला. पुढे बघा, आता हे कसे आहेत याचं ज्ञानोबरायांनी मस्त हे दिलं, वर्णन केले बघा. हे जळे विन बुडविती आगी विन जाळती, न बोलता कवळती प्राणियाते. अरे हे माणसाला ना पाण्याशिवाय बुडवतात, त्यांना पाण्याची गरज नाही यांना बुडवायला. आणि यांना माणसाला जाळतात ना तर अग्नीची गरज नाही यांना. असे भयानक आहे ते काम क्रोध. आणि काय करतात, मग न बोलताच प्राण्यांना घेतात. चॅलेंज, त्यांना चॅलेंज देत नाहीत बसत. बघा ना आपल्याला, बघा आपण म्हणतो अज्ञानी माणूस फसतो, हो माणूस, ते तर आपण कोणी मान्य करतो. पण जो ज्ञानी आहे आपण विचार करतो बघा, अरे हे कसं झालं, ह्या शक्यच नाही असा माणूस करणार, आपण करतो ना तो, त्याचं काय. म्हणून हे काय करतात, न बोलताच हल्ला करतात काम क्रोध. पुढे बघा, आता पुढे आणखीन त्याचं वैशिष्ट्य बघा. हे शस्त्रे विनसाधती, या कामक्रोधांना कुठल्याही शस्त्राची गरज नाही, ते विना शस्त्राचा घार करतात, हल्ला करतात. पुढे काय, दोरे विन बांधती, ज्ञानियाची तरी बदती पैज घेऊन. यांना बांधायला दोरीची पण गरज नाही आहे,
आणि त्या ज्ञानीवानाला तर पैजाने जिंकावता. चला लावा पैज. म्हणजे एवढे बलवान आहेत ते. भगवंतानी पहिल्यांदा फक्त 2च गोष्टी सांगितल्या या कामक्रोधामध्ये. ते काय आहेत? खादाड आहेत आणि ते पापी आहेत, मोठे पापी आहेत. परंतु हे सगळं विश्लेषण एकदम डेंजर याच्यापेक्षा काय श्लोकापेक्षा ते ज्ञानोबरायाने आपल्याला दाखवलेलं आहे. पुढे बघा आणखीन काय. हे चिखले विन रोविती, पाशिक विन गोविती, हे कवना जोगे न होती अतौटपणे, हे कोणालाही आटपत नाहीत. आणि हे चिखलावीनं रोवतात माणसाला. त्याच्यानंतर जाळाशिवाय जाळेमध्ये अडकवतात. आणि हे कवना जोगेनं होती अतोटपणे, हे कोणालाही आवरत नाहीत. अशा याचा कामक्रोधावर ज्ञानोबरायाने आपल्याला सांगितलेला आहे. आणि याच्या पुढचा जो श्लोक आहे 38वा, तो ज्ञानावर कामाचे व वासनेचे आवरण असते. जिथे ज्ञान आलं तिथे काम आला आणि तिथे वासना आली, असं भगवंत पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात. तर याच्यामध्ये एक थोडक्यात आत्तापर्यंत जे झालेलं ना ते फक्त मी पॉईंट लिहिले आहेत, ते फक्त वाचून दाखवतो आणि आपली सेवा समाप्त करतो. बघा, रजोगुणामध्ये काम आणि क्रोध उत्पन्न होतो. त्याच्यानंतर तमोगुणाला हे प्रिय आहे. त्याच्यानंतर तमोगुण त्यांना प्रमाद आणि मोहाची गादी देतो. नंतर काय आहे? मृत्यूलोक त्यांना मान आहे. त्याच्यानंतर आशा कामक्रोध विकारावर लक्ष ठेवते. त्याच्यानंतर आशेची लाडकी बहीण भ्रांती ही काय करते? भ्रांतीत म्हणजे कामक्रोधांना बळ देते. आणि तृष्णा ही तिची काय आहे? दासी आहे. आणि कामक्रोध मोहाच्या घरी राहतात, त्यांना मान मिळतो आणि तो सर्वांना नाचवतो, अहंकार. आणि पुढे काय होतो? तो त्याची देवाणघेवाण करतो कामक्रोधाची. आणि मग दंभ तयार होतो. आणि दंभ झाला की सत्य काढलं जातं आणि असत्य भरलं जातं. असत्याची रिजलेजन, पापा देती अनुमोदन, करती हेलन संताची. बघा, आत्तापर्यंत तुम्ही बघितलं असेल साहेब, 20 वर्ष न्यायालयीन चौकशी होते एखाद्या पुढाऱ्याची आणि 20 वर्षानंतर तो म्हणजे पुरावा नाही म्हणून सुटून जातो. पण एखाद्या साधूवर जर का खटला झाला त्याला पुरावा मिळतो. 10 वर्षांनी का त्याला शिक्षा होते, पण कुठल्याही पुढाऱ्याला शिक्षा होत नाही. मग हे काय आहे? सत्य काढून घेतलं आहे आणि असत्य भरून टाकलेलं आहे. आणि पुढे काय झालं आहे? शांतीला विवस्त्र केलेलं आहे आणि तिचे वस्त्र कोणाला दिले? मायेला दिलेले आहेत. आणि विवेकाचा आश्रयच टाकून दिलेला आहे. आणि वैराग्याचं साल काढून टाकलेलं आहे. आणि मनोनिग्रहाची मान मोडलेली आहे. आणि संतोषाचं वन तोडून टाकलं आहे यांनी. आनंदाची रोपं यांनी तोडून टाकलेली आहेत. आणि सुखाची व्याख्या यांनी बदलून टाकलेली आहे. असा जो विस्तार आहे कामक्रोधाचा, आहे की नाही? एवढा आहे. आता बाकी आपण उद्या बघू. कुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सब संत अपने अपने माता पिता. 3 मिनटं जास्त झाले आपले.